भीमाबाईला मूल नव्हतं, भीमाबाईचं मूल कधीच मेलं होतं, पण तरी सुद्धा आज समाजात एक व्यक्ती भीमाबाईचं मूल म्हणून वावरते. त्या व्यक्तीचं नाव आहे अर्जुन भालचंद्र कवठेकर. खरं तर ते रक्त भीमाबाईचं पण नाहीये आणि भालचंद्र दाजींचं पण नाहीये. ते जे रक्त आहे ना ते म्हणजे बेवडा, भिकारी, कष्टार अशा त्या कमळ्या बायलाचं रक्त आहे. आणि त्या रक्ताचं नाव आहे आता अर्जुन भालचंद्र कवठेकर. म्हणजे आता जो अर्जुन कवठेकर म्हणून मिरवतोय तो अर्जुन कवठेकर नसून तो कमळ्या बाईलाटचा पोरगा बाळ्या बाईलाट आहे. दादा, हिशोब हा हिशोब आहे, तो पूर्ण झालाच पाहिजे. तोपर्यंत तुला कुठलेच पैसे मिळणार नाही. तो बाळ्या बाईलाट आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर राज्य करतोय. जे ऑफिस आहे ना सगळं माझं आहे. हे तुमच्या दोघांचे आहेत. त्यावर तुम्हाला एक पैसा नाही मिळणार. अर्जुन कवठेकर, बाळ्या पायलाटेस तू, बाळ्या पायलाट. आई शपथ तुझी कशी वाट लावतो ते बघ. बल्लू, लगेच घाईनं कुठलीच ऍक्शन करायची नाहीये. आधी आपली बाजू मजबूत करू, सगळे पत्ते हातात घेऊ आणि मग शिस्तीत बाळ्या बाईलाटचा डाव मांडू. करेक्ट आहे मामा, करेक्ट बोललास. आधी आपल्याला या पदाची व्यवस्था केली पाहिजे. बल्लू एक काम कर. तू काय सांगतोय मला? तू नाही सांगायचं, तुझं काय ऐकणार पण नाही आपण. मामा तू सांग. सध्या या पद्याला मागच्या दारानं सुरक्षितपणे घेऊन जा. सोन्याची अंडी देणारी कोंबडी ही तुझ्याशिवाय मी कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. चला प्रदीपराव उठा. चला इकडून दादा. काय झालं विद्या? त्रास झाला ना? आपलीच माणसं आपली ठासतात तेव्हा त्रास होतो ना? आम्हालाही असाच त्रास झाला होता विद्या, तेव्हा आपल्याच माणसानं आमची ठासली. तू काळजी नको करू, तुला वाऱ्यावर नाही सोडणार आम्ही, कारण आमचंच रक्त आहे. ते बाळा पाहिल्याकडे पाहायला पाहिजे. माझ्या मागे ये.
अरे ए कोण आहे रे ए दिप्या तू काय करतोय इकडे? प्रदीपराव ए बलराम कुठं निघालाय ना? बलराम मालक म्हणायचं मालक अवकातीत राहा कळलं? लपून कुठे चाललेत मालक? लय जाता रे तुला गपात जा ना तर उकळात खोटून ठेचा करेन तुझा मी. हा हो कळाचं ठीक आहे मालक, खरं सध्या आपण मिक्सर वापरतोय. तो हित ठेचा चल बाबा. काय भानगड आहे काय कळणं झालं. तू दादा काय प्रकार आहे? मी सांगितलं होतं ना या माणसाला घरात घ्यायचं नाही म्हणून. नाही नाही नाही, तसं नाही ते. अर्जुनराव कवठेकर तसं नाही, म्हणजे दादाने नाही मला बोलवलं, मीच आलोय, स्वतःहून आलोय. माझी बायको आणि मुलगा आहे ना इथं, त्यांच्यासाठी आलोय मी. म्हणजे रक्ताचं नातं आहे ना माझं. आहे की नाही विद्यार्थी? कसं आहे, तुम्ही नसेल मानत अर्जुनराव, पण मी मानतो ना रक्ताचं नातं. अर्जुनराव कवठेकर काय माहितीये का, म्हणजे असं आतून ना एवढं उच्च म्हणून आलं होतं ना, मला इकडे यायचं, त्यांना भेटायचं म्हणून आलो होतो. माफ करा अर्जुनराव, म्हणजे तुम्ही दिलेली शिक्षा मी भोगायला पाहिजे, नको होतं यायला. ए गप, तुझ्याशी नाही बोलत आहे मी, माझ्या भावाशी बोलतोय. आता मी तुला सांगितलं होतं ना या माणसाला घरात घ्यायचं नाही म्हणून. तू घेतलंस याला घरात? मी नाहीच म्हणत होतो, पण माझं ऐकलंच नाही यानं. खरं सांगू का, खरं तर मला याची दया आली. आपलाच माणूस दारात उभा आहे, मग आपल्याच माणसाला का हाकलायचं ना, म्हणून म्हटलं भेटू दे बायका पोरांना, पंक्याला, मामीला. दादा हा आपला माणूस, अरे हा कोणाचाच नाहीये. लायकी माहितीये ना तुला या माणसाची. कसं आहे ना दादा, पायतान असतं ना पायतान, ते घराच्या उंबराच्या बाहेर ठेवायचं असतं, घरात नाही. पायथान ऐकलं का विद्याधर? हा, पायथानीची जागा उंबऱ्याच्या बाहेर असते. उंबऱ्याच्या बाहेर पायथान. माफ करा अर्जुनराव, माफ करा, चूक झाली आमची. पायथान उंबऱ्याच्या बाहेर, पायथान चाललं बाहेर. लक्षात. ओ मापा पापा, सावित्रीबाई नमस्कार. पायथान आहे बाहेर, बाहेर थांबलंय पायथान. आम्ही लक्षात ठेवू, पायथानाने बाहेर थांबायचं आतमध्ये. पायथान. अर्जुन कवठेकर साहेब परत न येणार, माफ करा. पायथानाला परत नाही यायचो आम्ही. तुमचा अपमान पण आम्हाला ना प्रसादासारखा आहे कवठेकर साहेब.
परत नाही येणार आम्ही, चाललो. काय भानगड आहे? एरवी अर्जुन समोर चळाचळा कापणारा हा विश्वंभर आज त्याच्या समोर घाबरल्याची ऍक्टिंग कशाला करतो? काहीतरी गडबड आहे. एवढा का माजलाय हा? बल्लू एक काम कर, तू काय सांगतोय मला? तू नाही सांगायचं. तुझं काय ऐकणार पण नाही आपण. हा देवा, दमलो आम्ही. हे काय? तिकडचं तिकडं, तिकडचं इकडं, हा पसारा घालून ठेवलाय काय कळत नाही बाई. तुमचं काय चाललंय ना देव जाणे. होय, काय पुस्तकं ठेवायची जागा झाली का? हा, इथं तुम्ही पसारा करायचा आणि आम्ही आवरायचा, त्याचसाठीच तर आहोत. इथं मालकीन व्हायच्या जागी नोकर होऊन बसलो. चुप बसायचं एकदम. सगळं तोंड आहे का चारखंड आहे फणसाचं? बडबड 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 बडबड. चुप. एक अक्षर जरी काढलंस ना दात घालीन घशात. जो तो येतोय तो मलाच छानपणा शिकवतोय. खरं तर ना माज आलाय सगळ्यांना, माज आलाय सगळ्यांना. उडायचंय ना तुम्हाला हवेत? उडा उडा. नाही तुमचे पंख छाटले ना तर नावाचा विद्याधर नाहीये मी. एवढं काय झालंय नेमकं तुम्हाला चिडायला? हे बघा, बाहेरच्यांचा राग आमच्यावर काढायचा नाही, आधीच सांगून ठेवतो. अहो, नेमकं झालंय काय सांगा की. नक्की काय ठरलंय तुमचं? नाही म्हणजे तुम्हालाच ठाऊक असेल ना. आता तुम्ही प्लॅन केलाय म्हणजे. आज अचानक बलराम भाऊजी आणि मामा आले, काय भीमाईच्या खोलीत गेले आणि ते येड्याला काय संगतीने घेऊन फिरतायत ते. तुम्हाला माहित असेल, तुम्ही बॉस आहात शेवटी, म्हणून विचारतोय. सांगा ना नेमकं काय ठरवलंय? अगं तू सांग. तेव्हा ठरलं असेल ना तुमचं? ग्रुप आहे ना तुमचा. आणि मी कुठे बॉस? तू बॉस, बलराम बॉस, आपला मामा बॉस. मी कुठला बॉस? मी हुजरा आहे ना तुमचा. हुजरा आहे मी. काय सांग 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 काय करू? धुणी धुवू तुझी? सॉरी, तुला पुस्तक आवरायला लागली. तू सांग ना. मी हुजरा आहे, हुजरा. हा सांग. हे काय बोलणं झालं का? काय बोलताय तुम्ही? शोभताय का तुम्हाला? शोभता का तुम्हाला म्हणे? आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय की एक तारीख आली अर्जुन कोठेकर समोर हात पसरून भीक मागायची वेळ आली. चला, काय नशीब आहे आपलं. म्हणजे ज्या भिकारड्यानं इतरांपुढे भीक मागायला हात पसरले पाहिजेत, चला त्याच्या समोर आपण इतकी वर्ष हात पसरत होतो. होतो म्हणजे काही नाही, कळेल. वेळ आली ना की सगळं कळेल. साहू, काय तर लई मोठा मॅटर आहे. काय मॅटर आहे आता? अगं, ज्या प्रदीपच्या मागे आपण हात धुवून लागलो होतो, आज सापडेल उद्या सापडेल करत, त्या प्रदीपला बलराम संघ घेऊन फिरालाय. काय?
अगं होय तर 5 मिनिटं झाली माझ्यासमोर गेल्या दोघं. म्हटलं आधीच जाऊन तुझ्या कानावर घालूया. हे प्रदीप दादा त्या बलराम सोबत कसं शक्य आहे मामा? अगं होय ग, मी त्याला अडवला बी. त्याला विचारलं त्याला कुठे घेऊन निघालायस म्हणून. काय म्हणला मग? काय म्हणतोय काय, दांडगावा करायला लागलं, दगड बिगड उचलून फेकून मार लागलं. तुझ्याकडे तो बलराम आणि इकडे तो विश्वंभर आलता. नेहमी सारखा अर्जुनने आज पण त्याचा अपमान केला. आज तो काहीच बोलला नाही मामा. निर्लज्जासारखा हसत हसत तोंड वर करून बाहेर गेला. तुला सांगते काहीतरी गेम आहे. त्या प्रदीप दादांना हाताशी धरून ना हे दोघं काहीतरी कांड करतायत बघ. मी काय म्हणतो साऊ, काय चालते सगळं सरळ अर्जुनरावने सांगून टाक. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. नाही सांगू शकत मी. सांगायला गेले तर मला टांगायला जाईल तो. ऐकूनच नाही घ्यायचं माझं. एक वेळ विश्वंभरच ऐकेल त्या, पण माझं नाही ऐकणार. अगं साऊ, पण काहीतरी करायला पाहिजे आपण. काय चाललंय ग तुझं? उद्या 1 तारीख नाही का? पगाराचा दिवस. तुझी मजा आहे. 2 हिस्से मिळणार आहेत. 2 हिस्से? अगं बलराम भाऊजींचा आणि तुझा. बरोबर बोलताय तुम्ही. तर अर्जुन भाऊजी देतील का? का नाही देणार? बलराम भाऊजी असताना जर त्यांचा हिस्सा घेतात तर ते नसताना त्यांचा हिस्सा कायद्यानं बायको म्हणून तुला मिळायला पाहिजे. हा सांग ठणकावून कसा नाही मिळतो ते बघ. किती भारी बोलता हो तुम्ही जाऊबाई. म्हणजे तुम्ही बोलला ना असं लगेच पटतं. तुम्ही बोलाल का अर्जुन भाऊजीशी? ए बाई, तुझं हे लचंड आमच्या मागे लावू नको. आम्ही का बोलू? आम्ही काय बोलायला जायचो समजायचं बरोबर लाच काढायचं आमची. तुला पैसे हवेत ना, तू मागायचे. बाकी आम्ही काही बोललो ना, तू काय ऐकलं नाही. बस. हो पण बरोबर आहे. तुम्ही कशाला मागता, कशाला बोलाल? तुम्हाला तर तुमचे 2 हिस्से बरोबर मिळणार आहे ना. लय हुशार आहे. वहिनी, चहा नकोय मला. का? अहो घ्या की. माझ्यावरचा राग तर चहावर नका काढू. घ्या, गरमागरम आहे. शाली वहिनी, आता बलराम भाऊजी पण घरी नाहीत. खरं तर त्यांच्या वाटणीचा हिस्सा तुम्हालाच मिळायला हवा असं मला वाटतं. हे तू आमचं बोलणं ऐकलं का? हा, ऐकलं नाही? अहो ऐकून आले आत्ता. कुणाला? कुणाला म्हणजे अर्जुनला. म्हणलं त्याला मी, बलराम भाऊजी नसले म्हणून काय झालं, शाली बहिणींना डबल हिस्सा मिळाला पाहिजे. मग काय म्हणले ते? तो म्हणला बलरामचं तर सोडच, आणि या वेळेला शाली बहिणींना पण त्यांचा हिस्सा मिळायचा नाही. काय? पण का? मी काय केलंय? अहो म्हणजे चिडलाय तो. आता बलराम भाऊजी कुणाला न सांगता एका अनोळखी माणसाला घरी घेऊन येतात. हे तुम्हाला माहित असूनही तुम्ही अर्जुनला नाही सांगितलं. चिडणारच ना. अर्जुन येतो कसा खपवून घे. नाही पण खरंच मला काय माहित नव्हतं. असं कसं शाली बहिणी? अहो तुमचा नवरा तुम्हाला न सांगता एका परक्या माणसाला घरी घेऊन येतो आणि तुम्हाला माहित नाही. अगं खरंच शपथ. कोणाची शपथ घेऊ? भैरव देवाची शपथ घेऊन सांगते, हे त्या अनोळखी माणसाला घेऊन कशाला घरी आले होते, काय काम होतं, खरंच खरंच मला नाही माहित ग. शपथ. तेच 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 सांगत होते मी अर्जुनला की शाली वहिनींना यातलं काही माहिती नाहीये. त्या बलराम भाऊजींना फोन करतील आणि विचारतील काय सगळा प्रकार घडला ते. घ्या, लावता फोन. पगार हवाय ना, अर्जुनला सांगावं लागेल. स्पीकरवर टाका. मी हे सांगू नका.
उचलत नाहीये. असं आहे का? अवघड आहे मग हिश्श्याचं. अगं पण मला फसवत होती. सोडणार नाही हिला. कृष्णाताई, तुम्हाला भेटायला तुमचा मुलगा आलाय. अर्जुनाला